हे बघा त्याने काढायला लावले. हे बघा हा एक आहे आणि हा एक. हे बघा आणखी तर आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. बघा शेवला एवढा मोठा शेवला. आपण त्याला दांडा सहित तोडू. आपली भाजी टाकू शेवल्यांची, जे आपण शेवले शिजवून ठेवलेले ते. हे दिली फोडणी. नमस्कार मित्रांनो, मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, आज चाललो आहे आपण शेवल्यांना जंगलामध्ये शेवली आणायला. लोकांनी तर भरपूर आणून खाल्ली, आपल्याला सुट्टी नव्हती म्हणून आज आपण सुट्टी करून चाललो आहे शेवली आणायला. आणि आपल्यासोबत आहे हे बघा, इकडे छाया आहे आणि एक परी आहे. तुला बघूयात आपल्याला किती शेवली भेटतात. आणि शेवलीनंतर आपण थोडेसे खेकडे भेटले तर खेकडे पण बघू आणि तिकडेच भुजून खाऊ मस्त. आणि आपण पाण्याची बॉटल घेतले आणि डब्यामध्ये भात घेतला आहे, राईस आणि थोडी भाजी पण घेतली, कारण आता आपण डायरेक्ट संध्याकाळचे येणार आहेत. आता वाजलेत 10 आणि आता आपण चाललो आहे जंगलामध्ये. चला आता डायरेक्ट आपण जाऊन भेटू जंगलामध्ये. पाण्याच्या बाटल्या, भात, भाजी आणि चटणी. मित्रांनो, फायनली आपण जंगलामध्ये पोचलो. जवळजवळ घरापासून 3 ते 4 किलोमीटर आपण आतमध्ये आलो आहे शेवल्यांसाठी. आणि आता आपण इकडे शेवली शोधायला सुरुवात करू. पण येताना आपल्याला रस्त्याला थोडीफार शेवली भेटली, येताच भेटली, पण त्याचा आपण काही व्हिडिओ शूट केला नाही. तुम्हाला दाखवतो आपल्याला येताना किती भेटलेत. बघा मित्रांनो, एवढी शेवली आपल्याला येताना सापडली रस्त्यालाच. आणि आत्ता आपण शेवली शोधायला सुरुवात करू. ही तर आपल्याला येताना सापडलेली मस्त चांगल्या साईजची शेवली झाल्यात. आणि बघा, आणि आज संध्याकाळी लगेच याची आपण भन्नाट अशी रेसिपी बनवू. हे बघा एवढे शेवली सापडलेत आपल्याला. मित्रांनो, हा बघा इथे का आपल्याला शेवला सापडलाय. हा बघा 2 शेवल्या आहेत तिथे. हे बघा मित्रांनो, एकदम मस्त 2 चांगल्या साईजचे शेवले आहेत. हे बघा परी खुडते. हे बघा परी लागले दोन्ही तोडायला शेवले. हां होतो पण एक तो. हां असं तोड ना. हां दे इकडे दाखव. हे बघा मित्रांनो, हे 2 शेवले आपल्याला इथं मस्त सापडलेत. बघा मित्रांनो, आणखी किती आहे परी, हा पण काढ. हे बघा हा एक किती शेवला आहे मस्त. हा बघा हा एक काढ परी, त्याला असं खालून काढायला लागतो लहान असला का. खजवले कर. बघा आपण परीने काढला एक शेवला. चल घे शेवला. आणि हे शेवला कसं दिसत नाही लगेच. हे बघा एक पाठीमागे पण परी त्याला आता पाय देऊन जाते त्याच्यावर. हा बघा हा एक तिथे आहे. काढ परी बघ इथं. ए काढ नाही बघ. तो सुद्धा परीने काढायला लावलाय. काढला. आता कसं जास्त पाऊस नाही ना, सुकी माती आहे ना, म्हणून थोडासा आतून खणून काढायला लागतात. नंतर वली माती असली का लगेच काढायला जमतात ते. मित्रांनी बघा इथं मस्त चांगल्या साईजचे आपल्याला 3 शेवले सापडले. बघा मस्त असेच आपल्याला भेटले पाहिजेत. इथं मित्रांनो छायाला पण शेवले सापडलेत. हे बघा 2-3 शेवले आहेत. छान तुला तिकडे बघा आणखी एक इथं आहे शेवला. हे बघा परीने काढायला लावला, ते छायाने काढायला लावलाय. हे बघा आणखी एक शेवला सापडलाय.
हे बघा मित्रांनो, की इथं शेवलं आहे. ते लांबून दिसणार पण नाही, कशा पाल्यामध्ये निघले तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मस्त पाल्यामध्ये याच्यानं तुम्हाला दिसते का शेवला. हे बघा पाला काढतो मी. हे बघा कसा, अशी शेवली पाल्यामध्ये असतात ना तर दिसत नाही. हे बघा हा आहे, किती आहे काय ते परी दाखव कुठे आहे. हे बघा ती तिथे दोन आहेत, परीने बघितलेत काढायला लावलेत. दोन आहेत तिथे पण. हे बघा मस्त इकडं पटापट शेवली भेटायला सुरुवात झाली. हा घे आपण घे. पायाजवळ आला बघ, घे. हो हे बघा इथे पण 3 शेवले आहेत एका जाग्यावर. चायने काढायला लावले शेवले. 3 शेवले आहेत इथे मित्रांनो. एक आणि हा एक. बघा तर 3 शेवले दाखव. हे बघा मित्रांनो, इथं एका जाग्यावर 3-4 आहेत लावलेत छायने काढायला. आपल्याला मस्त पटापट शेवली भेटायला लागलेत. हे बघा ते एक घे, तिथं आहे. हां तो एक. हे बघा ही शेवली ना अशी दगडांच्या गोटाला जिथं थंडावा असतो झाडाखाली अशा ठिकाणी जास्त निघतात शेवले. आणि इकडे कसा पूर्ण दगडोल भाग आहे आणि थंडावा आहे ना, त्याच्यामुळे इकडे आपल्याला आता पटापट शेवले सापडायला लागते. बघा जशी काय बेलकडा गव असते बघा, अशी दगडांच्या आत तिकडे शेवले निघलेत. हे बघा दगडांना जास्त काढायला जमत नाही. दगडी वाकरून वाकरून शेवला काढायला लावलाय. काढला ते पण शेवला. कधी काढला तिकडचा. हा जा काढता ती दोन्ही. इकडे पण आहेत. परीने 2 शेवली बघितल्यात. हे दगडा खाला आहे. त्यानंतर बघा तुम्हाला बोललो ना दगडाच्या खाली झाडाच्या खाली बघा कुठे दगडाच्या खाली निघायला लागले शेवलं. हे बघा इथे एक आहे. कुठे एक ते तिथं आहे आणि इथं 2 आहेत. हा इथं पण 2 आहेत. परी बोलतोय बघू. बघा हे दगडाच्या याच्यामध्ये निघायला लागले. हे इथं 2 आहेत दगडाच्या साईडला मस्त. बघा इथं पण आपल्याला एक मस्त शेवला सापडला. इथं मस्त चांगल्या साईजचा शेवला आहे. हे बघा मस्त. अशीच आपल्याला अजून सापडली तर बरं होईल. आता आपल्याला नाहीतरी पण भरपूर सापडलेत. बघू अजून किती सापडतात तर. चला अजून इकडं भरपूर फिरायचं आहे आपल्याला. फक्त अर्धा तास झाला येऊन ना आणि भरपूर भेटले आपल्याला. एक भाजी होईल एवढी शेवली सापडली होती मित्रांनो. हे बघा इथं एक धामणाचं झाड आहे. हे बघा आपण थोडीशी धामणं इथं तिथले 2-3 हे बघा. हे बघा हे धामणं आहे ती खायची आहे. ते बघा पिकलेल्या सर्व. आणि तिकडे छाया धामणं शोधते अजून. हे बघा हे बघा हे घेऊन ना खायची. त्याला छोट्या छोट्या बिया असतात आणि त्यांची चव पण मस्त एकदम अमृत चव असते बा. मस्त मित्रांनो. हे बघा इथे आणखी एक आपल्याला शेवला सापडलाय. हा बघा असा पान फाडून बांध असा बाहेर निघलाय. बघा हे पान आहे त्याला वरती. हे बघा मस्त चांगल्या साईजचं आहे. घे परी तोड त्याला. परी आले. परी तोडते आता ते. हाताने तोडलं परीने. बघा तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही. मी तुम्हाला तोडून दाखवतो. हे बघा मस्त. जवळ ये ना फोटो घे परी माझा. बघा मित्रांनो इथं पण 2 शेवली छायाला भेटलेत. छायाने लावलेत काढायला दोन्ही शेवले. मस्त एकदम पाल्यात जाऊन बसतात ते शेवली पण. मस्त. हा एक इथं आहे. हा एक आहे. हा इथे एक आहे. हे बघा भरपूर वेळानंतर हे शेवले आपल्याला इथं सापडले. हे बघा इथं पण आहे. हे बघा तिकडे परीला ना खायला भेटतात. मला कधीपासून भेटत नव्हते. हे बघा एकदाच मला किती सापडले परत आता. बघा आपण आता हाताने तोड कोयती राहिली परीकडे. हे बघा हे बघा इथे
मस्त सापडलेत. हा एक इथं मस्त चांगल्या साईजचं आपल्याला शेवला सापडलं बघा. मस्त चांगली सगळं पोती राहिली परीकडे. आपल्याला आता हाताने तोडावं लागेल. बाबा बघा मस्त आहे. सापडलं आपल्याला. हे बघा मस्त चांगल्या साईजचं शेवला एकदम भन्नाट. हे बघा मस्त आहे. पुढे आपण त्याला मस्त आहे. छवड़ा बोलते हैं इसको, छवड़ा. ये बघा हा हा. इसको भी काट लेते हैं. मित्रांनो इथं पण एक मस्त परीला दिसला शेवला. परीने तोडा लावलाय. हा मस्त. हे बघा मित्रांनो इथं 2 शेवले मस्त. ती काढी दे ना म्हणत. हे बघा मित्रांनो मस्त चांगले साईजची. इथं पण कोयती राहिली तिकडे छाया का त्याच्यामुळे आपल्याला काठीने काढायला लागतात. हे बघा इथे काय दाखवतो तुम्हाला सांगा. अर्धा तुकडा असा काढायला लागली आहे. ये देखो इधर भी बढ़िया वाला माल है. हे बघा आपल्याला. बघा मित्रांनो मस्त आपल्याला इथे 4-5 शेवले एकाच ठिकाणी छायाने काढायला लावलेत. मला दाखवतोय बघा. एक काढला छायाने आणि बघा मस्त चांगल्या साईजचे आहेत शेवले. हे बघा छायाने काढायला लावलेत. हे बघा हा एक आहे आणि हा एक. हे बघा आणखी तर आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. एकदम मस्त आहे. हा एक इथे आहे. हा एक इथे तुम्हाला दिसत असेल तर हा बघा. हा इथे एक आहे पुढे. आणि इकडे माझी पाठीमागे पण तुम्हाला दाखवतो. इथे सुद्धा आहे बघा. हा बघा हा एक इथे आहे. नाही कुठं. हे बघा मित्रांनो इथे एक छायाने मस्त मोठ्या साईजचा शेवला सापडला आहे बघा. बघा किती मोठा शेवला आहे. मस्त. आणखी एक तिकडे आहे बघू सापडलाय बघा शेवला. एवढा मोठा शेवला. त्याला दांडा सहित तोडू. मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय. आम्ही घरून डबा घेऊन आलेलो तर आता भूक लागली म्हणून इथं एका झाडाखाली बसलोय जेवायला. आता आमची सर्व शेवली शोधून झालेत. आता जेवण करतो आणि नंतर आराम करून घरी जाऊया. हे बघा छाया परी इकडे जेवायला लागलेत. मित्रांनो आपलं आता जेवण झालेलं आहे. पोट भरून जेवलो. आता थोडंसं आपण आराम करू आणि आपलं पाणी पण संपलं. मस्त आपण पाण्याच्या ठिकाणी येऊनच जेवण केलं. हे बघा इथं पाणी आहे तुम्हाला मी दाखवतो आता. मित्रांनो हे बघा इथे पाणी असते. हे 12 महिने पाणी वाहत असते इथे. आम्ही पूर्ण फिरून आणि इथे चालू पाण्याच्या ठिकाणी जेवायला. हा वाघा आहे आमचं देवस्थान आहे. वाघा देवस्थान जंगलामध्ये. तिथे आम्ही जेवण करायला आलोय. आता आमचं जेवण झालंय. मित्रांनो फायनली आमची शेवली शोधायचा कार्यक्रम संपला आहे आणि आता आम्ही जातो घरी. मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलोय आणि दाखवतो तुम्हाला की आम्हाला किती शेवले सापडलेत ते. हां बुलबुल ठेव तिकडं. हां पकड. बघा आपल्याला किती शेवले सापडलेत. एवढी आपण आज शेवले आणले बघा. मित्रांनो आपण जे आज रानातून शेवले आणलेले त्याच्यात आपण एक मस्त भन्नाट अशी रेसिपी बनवूया. हे बघा छायाने आता शेवले कापायला सुरुवात केलं आहे. बघा एवढे शेवले आणले तर आपण. हे बघा मोठे मोठे एकदम चांगल्या साईजचे आणि छायाने शेवले कापायला सुरुवात केले. आता परी पण आले शेवले सोलायला.
आता ते शेवले सोलून आणि कापून घ्यायला लागतील. आणि याच्यामध्ये आपण ते काकडा बोलतात त्याला, त्याची फलं ठेचून टाकू, जेणेकरून भाजी खाज नाही करणार. असे सोलायला लावलेत, असे सोलून घ्यायला लागतात. सगळे सोलून झाल्यानंतर कापून घेऊ आपण. हे बघा कसे कलरची शेवले असतात. हे बघा लाल कलरचे असतात, पिवळ्या कलरचे असतात आणि आणखी एक सफेद कलरचा सुद्धा असेल. सफेद कलर, काला कलर. हे बघा मस्त डिझाईन तशी. बघा मित्रांनो, आता शेवली कापायला सुरुवात केली आहे. बघा अशी छोटी छोटी कापायला लागतात शेवली. हे बघा असा कलरचा रानमेवा, औषधी वनस्पती शेवला. खायला एकदम जबरदस्त लागते. पण एवढंच का गरम भाजी खायची नाही, थंडी करून भाजी खायला लागते. हे बघा अलग अलग कलरचे आहेत सर्व. बाकीचे ते तिकडे कापायला लावलेत छायाने. छोटे पण सर्व शेवले कापून घेऊया. हे बघा असे छोटे छोटे कापायला लागतात. हे बघा मित्रांनो, सर्व शेवले आपले जवळजवळ आता कापून झालेत. हे बघा छोटे छोटे कापलेत. हे बघा हे असे छोटे छोटे कापायला लागतात. सर्व शेवली कापलेली ते आता आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊ. एका टोपामध्ये पाणी घेऊन सर्व त्याच्यामध्ये टाकून ना स्वच्छ धुवून घेऊ. आणि लावलेत धुवायला सर्व. मित्रांनो, आता आपण जी शेवली कापलेली ती आता पहिले तर शिजवून घेऊ एका टोपामध्ये. हे बघा अशी शिजवायला लावलेत. पहिला थोडेसे शिजवून घेऊ, शिजल्यानंतर तुम्हाला दाखवतोय पुढे. हे बघा मित्रांनो, आता ही काकडं ठेचायला लागतील आपल्याला त्या भाजीसाठी, शेवल्यांच्या भाजीसाठी. कारण ही काकडं ठेचून टाकायला लागतात की शेवल्यांच्या भाजीमध्ये. बघा ही अशी काकडं असतात. ही झाडाची फळं आहेत, काकडाच्या झाडाची फुलं, काकडा. काकडं स्वच्छ धुवून घ्यायला लावलेत छान आणि ठेचायला लावलेत. पूर्ण ठेचून घ्यायला लागतात ती काकडं. काकडामध्ये ज्या बिया असतात त्या बिया काढून टाकायच्या आणि वरचं साल त्याचं घ्यायचं. नंतर ते मिक्सरला लावून मस्त त्याची बारीक पेस्ट करून शेवल्यांच्या भाजीमध्ये टाकायची. त्याच्यामुळं भाजीला अजून टेस्ट येतो आणि त्याचा जो खजरा पण असतो, जे खाज करते ती खाज त्याची गायब होते. हे बघा त्याच्या बिया अशा असतात, बिया त्याच्यामध्ये त्या बिया साईडला काढून टाकायच्या. बघा अशा बिया साईडला काढून टाकायच्या त्याच्या. अशी बारीक बारीक घेऊन मिक्सरमध्ये टाकायची, त्याची पेस्ट बनवायची. मित्रांनो, आपण आता आपल्या भाजीसाठी कांदा आणि थोडं खोबरं भाजून घेऊया. हे बघा अशी पेस्ट आपण इथे काकडांची बनवून घेतली मिक्सरला लावून. आपण केलेली पेस्ट आता शेवल्यांच्या भाजीमध्ये टाकून घेऊया. हा लसूण सोलायला लावलाय. आता त्याच्यामध्ये आपण लसणाची फोडणी देऊ. बघा थोडा लसूण आपण फोडणीसाठी ठेवला आणि थोडा वाटण बनवणार आहे थोडं लसणाचं. त्याच्यामध्ये बघा आपण थोडीशी आंबोशी टाकणार आहेत. वाटणामध्येच आपण आंबोशी, थोडे खडे मसाले वाटणामध्येच घेऊया आपण. याच्यामध्ये खडे मसाले, आंबोशी आणि लसूण घेतलाय आणि आपण भाजलेला कांदा आणि खोबरा ते सुद्धा आपण वाटणामध्येच घेऊया. त्याचं वाटण बनवू आपण मिक्सरला मस्त असं. त्याच्यामध्ये थोडा अद्रक आणि 2 मिरच्या वाटणामध्येच घेऊया आपण. अद्रक, मिरची आणि थोडी कोथिंबीर. आता त्याच्यामध्ये हळद घेऊ आपण, हळद टाकूया थोडी.
हा थोडा लाल तिखट मसाला आपला, मिरची पावडर, चवीनुसार थोडी मीठ टाकायला लावलंय। आता आपण आपल्या भाजीला मस्तपैकी फोडणी देऊ। आपली शेवल्याची भाजी शिजले मस्त, त्याला फक्त फोडणी द्यायची बाकी आहे। त्याच्यासाठी आपण तेल टाकूया टोपामध्ये। तेल गेलं 3 चमचे तेल। तेल तापलंय, आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊ। लसणाची फोडणी देणार आहेत आपण। लसूण टाकलं त्याच्यामध्ये, ठेचलेलं लसूण आहे आणि हे वाटण आहे, वाटण पण लगेच त्याच्यात टाकून घेऊ आपण। हे वाटण आहे, आला, मिरची, कोथिंबीर, लसूण, कांदा, खोबरा आणि आंबोशी असं मिक्स असं मस्त वाटण आपलं शिजलंय। आता त्याच्यामध्ये आपण फोडणीसाठी आपली भाजी टाकू शेवल्यांची, जे आपण शेवले शिजवून ठेवलेले ते हे दिली फोडणी। तर 10-15 मिनिटात आपली भाजी रेडी होईल। मित्रांनो, आपली भाजी झाली रेडी। या जेवायला नुसतं भात आणि शेवल्यांची भाजी।